ज्या भावना आहेत? मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले. गावागावावरून तांड्यावरून गावागावावरून स्वइच्छेने आज लोक आली. काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. या गरमीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व, पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे. निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशीलकुमार शिंदे हे इंजिन आहेत, आता ते प्रणितीताईंनाच इंजिनमध्ये बसवणार. मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे घटक पक्ष आहेत. भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे. ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत, कारण का 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता, आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही. तिथे शेतकरी मरतोय, तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत, तिथे पाणी नाही आहे सोलापुरात, तीव्र टंचाई आहे. हे ना एवढं सुचतं. आता जनता ऐकून घेणार नाही आहे. जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात. उमेदवार आहात पण टीका साहेबांवर केली जाते, कसं पाहता? मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे, माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका, मुद्द्यावर बोला. आज त्यांचे दोन्ही खासदार, माजी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही आहेत, दिसत पण नाही आहेत. त्यांना लाज वाटते का त्या खासदारांची? आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते, आदरणीय शिंदे साहेब, ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरची अजूनही सेवा करत आहेत. प्रचंड ऊन आहे, आई वडील दोघंही सोबत पायी चालत आलेले, रथावर न चढता तुम्ही सगळं कुटुंब पायी चालत होतं. काय नेमक्या भावना होत्या? मला असं वाटतं ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रबिंदू आहेत. आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो. लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू. लोक आहेत म्हणून आम्ही आहोत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाण्याच्या प्रश्नावरून की बाबा हे केवळ स्वप्न दाखवतात, आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत. मग मला सांगा, 2 वर्ष झाले महानगरपालिका निवडणूक का नाही घेतली? उजनीचं नियोजन का नाही केलं? उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं? केवळ बीजेपी ही जबाबदार आहे. सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत, आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्त आहे. 30,000 घरं तयार केली. त्याचं श्रेय देखील भाजपने घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं उत्तर आज आडम मास्टरजींनी दिलं आहे की ते 30,000 घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे, आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात आली, आणि ते बरोबर आडम मास्टरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं. बीजेपी प्रदेशाध्यक्ष देखील आपल्या सोबत खांदा लावून आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमीच. आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्यासोबत मी देखील कार्याध्यक्ष झाली. आम्ही एक खंबीर टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी आले. काडादी साहब पण आहेत, काका साठे आहेत, खंदारी साहब आहेत, भालके साहब. पिछले 1.5 महीने से विविध मुद्दों पर बहस और आरोप प्रत्यारोप हो रहा है. फिर जो चुनाव है लोकसभा का, किस मुद्दे पर होगा? चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए. पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए, इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं. हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेढ़ निर्माण करना की कोशिश करते हैं, लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक सिखाएंगे और लोग बताएंगे कि लोकशाही अभी भी जिंदा है.